बीड नंतर परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। भाजपकडून हिंगोली परभणी स्वबळाची भाषा करण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी स्वबळाची भाषा वापरली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जिल्हा स्तरावर याबाबतचे निर्णय घेण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे। बीड नंतर आता परभणी हिंगोलीमध्ये सुद्धा स्वबळाची भाषा वापरली जाते। त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी या ठिकाणी स्वबळावर लढणार का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोय। बीड जिल्ह्यानंतर आता परभणी आणि हिंगोलीमध्ये सुद्धा स्वबळावर लढण्याचा भाषेचा वापर केला गेलेला आहे। त्यामुळे या भागामध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणार का हे पाहावं लागेल। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संदीप, याबाबत अधिकची माहिती। परळी डोममध्ये आज सकाळपासून अजित पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठका सुरू आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जरी घोषणा झालेली नसली तरी त्याची तयारी सगळ्याच राजकीय पक्षांकडून चालू आहे आणि त्या पद्धतीनेच अजित पवार मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमधल्या जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर पदाधिकारी असतील त्यांच्याकडून सगळी माहिती जी आहे ती जाणून घेत आहेत। कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेत आहेत आणि यामध्ये एक सूर पाहायला मिळतोय। आतापर्यंत बीड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका ज्या आहेत त्या अजित पवार यांनी घेतलेल्या आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढावं असं कार्यकर्त्यांचं एक म्हणणं जे आहे ती सगळ्या या बैठकीमध्ये पाहायला मिळालं आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप ही पारंपरिक लढत आहे, त्यामुळे युती करणं शक्य नाही आणि जर युती केली तर कार्यकर्ते नाराज होतील किंवा इतर जी पदाधिकारी आहेत ती देखील नाराज होतील असं त्या जिल्ह्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांच्या कानावर हे खरं तर घातलेलं आहे। त्यामुळे विश्वासात घेऊनच वरिष्ठ नेत्यांना याबाबतचा निर्णय घ्यावा अशी मागणी करत स्वबळाची मागणी केली आहे। मात्र काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यावेत असे संदीप, आता या भागामध्ये सुद्धा अजित पवार यांची राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेले या सर्व अपडेटसाठी।